ठोची गंमत. बालमित्रांनो, मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. प्रश्न व्यवस्थित ऐका आणि उत्तरे सांगण्याचा प्रयत्न करा. उत्तर सांगताना उत्तराची सुरुवात ठ या अक्षराने व्हावी. लक्षात आलं सर्वांच्या? आर यू रेडी स्टुडंट्स? पहिला प्रश्न मुलींच्या गटासाठी. शाईचा वापर करून कागदावर उमटवतात. ठसा. बरोबर. आता मुलांचा गट. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीस म्हटले जाते ठग. बरोबर. मुलींच्या गटासाठी प्रश्न. मिरच्यांचा करतात ठेचा. मुलांचा गट आता. बँकेत जमा केलेल्या पैशांना म्हणतात ठेवी. बरोबर. विरोधार्थी शब्द सांग. उंच ठेंगणा. मुलांच्या गटासाठी प्रश्न. रस्त्यावर पाणीपुरीचा असतो ठेला. मुलींचा गट. शाईचा कागदावर पडलेला असतो त्याला आपण काय म्हणतो? ठिपका. छान. आता मुलांचा गट. लाकडी चौकोनी बांधकामात वापरली जाणारी वस्तू ठोकळा. बर. आता मुलींचा गट. कामे घेणाऱ्या व्यक्तीस म्हणतात ठेकेदार. मुलांचा गट. एका शहराचं नाव सांग. ठाणे. बर. मुलींचा गट. सर्व काही असते त्याला आपण काय म्हणतो? ठीक. बर. मुलांच्या गटासाठी प्रश्न. लिहिलेल्या शब्दांना जास्त महत्त्व देण्यासाठी शब्द कशा अक्षरात लिहितात रे? ठळक. छान. आपल्या विचारावर आपण असतो ठाम. बर. मुलांचा गट. न पाहता चालताना लागते ठेच. बर. मुलींचा गट. रस्त्यावर चालत असताना पाय कशावर तरी आपटून माणूस अडकतो त्या स्थितीला काय म्हटलं जातं रे? काय लागले म्हणतो आपण? ठोकर. बर. एक आडनाव सांग. ठाकरे. मुलींचा गट. गर्दीमुळे वाहतूक होते ठप्प. बर. मुलांच्या गटासाठी प्रश्न. बंद मुठीने एखाद्या वस्तूला मारलेला जोरात फटका म्हणजे ठोसा. छान.